श्री काशीखंड अध्याय 17. श्री गणेशाय नमः. ऐसा यागमंडपी उत्साह चंद्रासी प्रसन्न झाला महादेव. रक्तांगणी शोभायमान ठाव कैसा केला. रंभा मेनिका सुकेशिया घृताची मंजू घोषा उर्वशिया. सातवी ते डोळसिया तिलोत्तमा लावण्य खाणी. पुष्पांजली घातली रंभेने मंजू घोषा करी मंजूळ गायने. घृताची तालबंधने थेथेकार गर्जत. उर्वशीये रंगी ठाण केले लास्य तांडव दाखविले. ते घृताची ने केले तालाचे जिते प्रेरण. लास्य वेगाची महिमता अंतरिक्ष दावी भ्रमता. अंगभंग 64 हाता दाविता ती प्रकार. श्रंगार बहुत अलोलिक शांत रौद्र हास्य भयानक. भूतवीर बिभस्तक दाविती तेव्हा नवरसांते. मधु माधवी ऋतू जैसा रंगी स्थिरावला तो कैसा. की साखरेची करुणी यंत्रमुसा ओतिले नादामृताते. ऐसा रंगी रंग मुराला सभेसी योग्य त्या शोभला. तो आनंद देखुनी संतोषला उमाकांत तो. मग विश्वनाथ वदे चंद्रासी मी तोषलो तव भक्तीसी. अरे हे परम निधान काशी तू शृंगारिली कोणे अर्थे. आधीच जांबू नद 64 के वरी जडली सुजाती मानिके. ते शृंगारिली तुवा मृगांके अविमुक्ती हे. हिरण्यासी वैडूर्य जडी जेती परी ते हिऱ्यांसी भिन्न असती. तैसी भिन्न असे हे अविमुक्ती वसुमतीसी. तुवा मेळविले ऋषीगण महारम्य केले आनंदवण. शतपद्मे केले अनुष्ठान महातपस्वी तू होसी. सिंधू मंथनीचे हालाहल ते कंठी धरिता होता जाळ. तो अग्नी केला शांत शीतळ तुझी या भक्ती अमृते. आता तूज वर दिधला ऐसा तूज कळा प्राप्त होतील षोडशा. तूज 5 संवत्सर मासा संख्या थोर कल्पिती. तरी पर्येसी गा निशापती तुझ्या कळा त्या चिन्मय युक्ती. तया नाम धारण करी पशुपती ते कवन कैसी जाणावी. शंखिनी आणि पद्मिनी लक्ष्मी आणि कामिनी पयोष्णी आणि ऐश्वर्यवर्धिनी हे 6वी बोलीजे. आश्चर्यदा आणि आल्हादा व्यापिनी आणि मोदा मोहिनी आणि प्रभाप्रदा हे 12ची जाणपा. क्षीरवर्धिनी आणि वेगवर्धिनी विकाशनी आणि सोमिनी ऐशा 16 जनी काळ जाण तुझी आहो. ऐशा तुझ्या 16 कळा 17वी बोलीजे अमृत काळा. जैसा तो तरु स्वस्थ मुळा जळो जळाचेनी तैसा तू इचेनी. मग चंद्रासी वदे शंकर आज मी ये स्थळी असे स्थिर. तूज ध्यावया पूर्णवर निश्चित प्रकटलो. तरी तू भक्त माझी भक्त वरा वर मागे रेषित करा. जी तूज प्रिय कुमारा आवडे मनी तव बोलीला शीत कर. बहुता पुण्ये देखिलासी साचार. तरी हाची होय प्रिय वर असावे तुझ जवळी. मग शंकर वदे शीत करासी पूर्ण वर नाठवे रे तुझसी. तुझ्या सामर्थ्याच्या राशी आठवल्या नाही तुझ लागी. तुझ वर देईन एकाळी ऐसा न देखो त्रैलोक्य मंडळी. तुझ रक्षीन रे आपणा जवळी ते स्थान सांगो तुझ आता. शीतकर म्हणे जी त्रिनयना हे त्रिलोकी माझी याग दक्षिणा. शिवा मी दाता झालो ब्राह्मणा पूर्ण इच्छेचा. म्या करावी पूर्ण तव भक्ती तेने तू प्रसन्न मज प्रती. ह्या माझा संकल्पे हो तृप्ती त्रिलोकी द्विजवरांते. दक्षिणा दिधली त्रिभुवन तेने संतोषला पंचानन. मग वर देता झाला पूर्ण पंचवक्र शिव तो. चंद्रासी म्हणे शूलपाणी झालासी वीर्यामृतापासुनी. आणि अमृतमय म्हणूनी तेजो राशी होशील तू. शतपद्मे संख्या करुणी अनुष्ठान तुवा साधिले पुरुषार्थ पूर्ण. आता तुझ तो वर देईन जो त्रिलोकी श्रेष्ठ पै. तुझ्या पुण्यासी नसे उपमा कवन वर्णू शके तुझा महिमा. चक्षुंचे वीर्य द्रव म्हणून चंद्रमा नाम ठेविले तुझ लागी. तू अतिप्रिय भक्त मज यागी तृप्त केले देवद्विज. म्हणून नाम तुझ द्विजराज योजिले आम्ही. आणि तुझ नाम इंदू शशी आता पूर्ण वर प्राप्त करू तुझसी. जो अगोचर या त्रैलोक्यासी तो जोडला तुझ आता. मग उचलीला दश करी हृदयी आलिंगीला प्रीती थोरी. तो राखिला तृतीय नेत्रावरी
मौळी जाण आपुलिया त्रिनेत्रींचा अग्निमस्तकाते उष्ण करीतसे तेजे बहुते ते तेज शांत कराया ते चंद्र धरिला मस्तकी ऐसा अगोचर वर असंख्य ब्रह्मांडाहुनी थोर मग तो गुणनामा झाला शंकर चंद्रमौळी ऐसा काशीमध्ये तुवा जे लिंग स्थापिले त्यासी चंद्रेश्वर नाम ठेविले आणि चंद्रकूप तुवा निर्मिले ते महातीर्थ जानपा चंद्रवारी अमावासे कारणे जे चंद्रकूपी करीती स्नान दाणे चंद्रेश्वरी करीती पूजने ते वसती चंद्रलोकी पडे सोमवारी शिवरात्री त्या दिनी जागरण करिता अहोरात्री त्यासी विघ्न नसे संसारी अंती पावे चंद्रलोकी तो तेथे चतुर्दशीचे उपोषण कीजे ते चंद्रेश्वर लिंग पूजिजे तेने सामर्थ्ये पावन होईजे चंद्रलोकी सर्वदा ऐसा प्रसन्न झाला चंद्रमौळी चंद्रासी वर दिधला काशी स्थळी मग 2,00,000 योजने नभमंडळी शिवे स्थापिला चंद्रमा ऐसी चंद्राची समूळ कथा अति प्रीती पाओ विश्वनाथा हे परिसता किलबिष व्यथा हरे श्रोतयांसी गण म्हणती शिव शर्म्यासी ऐसे सामर्थ्य जोडले चंद्रासी मग स्वस्थाना पहुडले देव ऋषी काशी यात्रा करुणिया पुढे विमान जातसे शीघ्र गती क्रमिता लोक देखिला पुढती आवघा तेजोमय महादीप्ती तो परिसावा श्रोते हो हेममय जैसी प्रभा की लक्ष लक्षिता गंधर्व गर्भा तैसी देखिली दिव्य शोभा शिव शर्म्याने निज दृष्टी देखिला दिव्यमय लोक सप्तद्वारपाचे नायक महापराक्रमी अधिक देखिले तेव्हा ते शिव शर्मा पुसे विष्णू दूता कैसी या लोकींची महिमता ते सांगावी जी कृपावंता गणोत्तमा मज लागी कवन या लोकींचा अधिपती आणि कैसी यासी उत्पत्ती हा विस्तारला सप्तद्वीपवती ते निरूपावे स्वामिया गण म्हणती द्विजनाथा पूर्वी तूज निरूपिली चंद्राची कथा हा तयाचा विस्तार सर्वथा परियेसी तू आता एकचित्ते अत्रीचा सूत अमृत कर तेने पूर्वी प्रसन्न केला हर हा बुधराज त्याचा कुमार तो बुध लोक ऐसा बोलिजे शिव शर्मा युसे गुणगणांसी बुध अधिपती या लोकांसी त्याची मूळ कथा कैसी आम्हा करावी जी निरूपण तव गण म्हणती गा द्विज मूर्ती परिसे बुधाची पूर्वस्थिती चंद्रे प्रसन्न केला पशुपती काशी स्थळी अनायासे केला तपासा गिरीवर प्रसन्न झाला त्रिशूळधर यास्तव चंद्रासी जोडला गुरुवर वाचस्पती म्हणती जो सर्व विद्याभ्यास केला त्यापासी मग शीतकर वदे गुरुसी काही मागावे जी मजसी गुरु दक्षिणा एवेळी तव गुरु म्हणे गा अत्रिसुता गृही असे आमुची पतिव्रता ते मागेल जे उचिता ते तुवा अनायासे मग तो गुरुचे मंदिरी शीत करा प्रवेशला झडकरी तेथे होती त्याची सुंदरी तारा नामे गुरुकांता तियेसी करुणी नमस्कार बद्ध करे ठाकला शीत कर मग वदता झाला नम्र उत्तर गुरुकांतेसी म्हणे तुमचे दास्यत्व करिता करिता सर्व विद्या प्राप्त झाल्या आता तरी मागावी काही समर्था गुरु दक्षिणा मज आता मग बोलिली गुरु कामिनी तुझ विद्या अभ्यासिल्या त्या कवनी ते मयंका माझी श्रवणी श्रुत करी सर्वही तव चंद्र म्हणे गुरु कांतेसी म्या विद्या अभ्यासिली ऐसी तरी ते गुरु गृहिणी परियेसी कृष्ण पक्ष शुल्क पक्ष मग तो चंद्रमा कळा ग्रासित शंखिनी पासाव सोमिनी पर्यंत अमृत कळे माझी सामावत हरपोनी गेला ते वेळी मग त्या चंद्रमंडळा माझी शशी न दिसे त्या गुरु कांतेसी तव शुल्क पक्षी शंखिनीसी दाविली ते प्रथम कळा मग तो शशी सोमिनी पर्यंत मागुता झाला पूर्ण भरित ऐसे देखुनी गुरुकांता भ्रमित आली देही कामतूर शशी देखिला पूर्ण कळेचा ज्यासी पूर्ण वर असे शंकराचा की तो वीर्यामृताचा ओतिलासे तेजमूर्ती जे अत्रि ऋषीचे वीर्य दश दिशांचे पूर्ण धैर्य ज्यासी हर प्रसन्न त्याचे सौंदर्य वाखाणी जे काय कीती की तो साक्षात स्मर तपे लावण्य सुंदर म्हणून गुरुकांतेसीश्वर
उद्भवला कामाचा. मग वदती झाली ते युवती, म्हणे हेची मागणे असे तुझ प्रती. मज द्यावी तू वारती, तरीच होईन तृप्त मी. हेची मज गुरु दक्षिणा संतोष, जो तुवा मज करावा अंगस्पर्श. मग बोलता झाला शिष्य बृहस्पतीचा तो, तू तरी मज माते समान, आणि हे कैसे लाविसी लांछन. तूज दृश्य केले विद्याभूषण, ते जोडले दूषण आम्हासी. हे न भासे माझिया विचारा, येणे जाईजे यमपुरा. तव ती कामज्वरे सुंदरा व्यापिली अधिक. मग ते म्हणे काम कळी, तू अससी रे शंकरा जवळी. वृत्तीय नेत्रावरी भाडी, अखंड वास दिसे तुझा. असे जो स्मरे विश्वनाथा, तो केवी लंघील यमपंथा. शंकराजवळी कर्मकथा, काय पा करिता हो. तव चंद्र म्हणतसे परमार्था, परी हे न घडेनी सर्वथा. तुझ व्यापली कामव्यथा, हे तोर लांछन. मग तारा म्हणे शीत करासी, तू तव ऐसी विचारणा करीसी. आता जरी तू माझा अंगीकार न करीसी, तरी घे माझे शापवचन. मग तो विचारी रजनी कर, ही तव महापतिव्रता निर्धार. ईच्या शापाचे त्रिशूल धर, भय मानितसे सर्वदा. पहा अंब ऋषीची पतिव्रता, दुर्वासे ताडिली काष्ठे जळता. तो शरण गेला भवानी कांता, तो न राखवे त्याचेनी. तरी पतिव्रतेचे शापा लागुनी, मारू न शके ईश्वर करणी. जरी चेते प्रळयींचा वन्नी, तरी कवण शांत करू पाहे. ऐसे विचारी शीत कर, मग तियेसी दिदला नाभिकार. मग धरोणी ते चाकर, आलिंगिली तारा ते काळी. मग चंद्रही झाला कामतप्त, भवनांतरी नेली त्वरित. मग ते भोगी तसे नित्य, इच्छे करुणी आपुल्या. ऐसी ते गुरुची अंगणा, रत जाहली अत्री नंदना. तिने प्रहारुनी ब्राह्मणा, धरिले व्यभिचार कर्मासी. मग तप अनुष्ठान साधुनी, गुरु आला आपुले भवनी. तव ते न दिसे कुटुंबिनी, मंदिरा माझी. तव गृही होते जे दूत, त्याही गुरुसी जाणविली मात. तारा झाली जी कामरत, शीत करासी परिसाजी अंगिरा सुता. सिंधुसी मिळे जेवी सरिता, तो ओघ न एची मागुता. उगमा लागी मिळावया, तैसी ते कामिनी तारा. पूर्ण रत जाहली अत्री कुमारा, ती आता न एजी मंदिरा. तुमचिया गुरुस्वामी. मग कोपला बृहस्पती, आला त्वरित अमरावती. तेने सिंहासनी सूरपती, देखिला तेव्हा संभ्रमेसी. गुरुसी देखोनिया भगलांछणी, नमस्कारिता जाहला बद्ध पाणी. मग बहुता आदरे सन्मानोनी, पूजिता झाला वज्रधर. म्हणे किमर्थ येणे जाहले ताता, गुरु बोले चंद्रे नेली आमुची कांता. तुम्हा सारिके शिष्य असता, आम्हा गांजिले शीत करे. मग सर्व देवीसी सहस्रनयन, युद्धा निघाला शूरगण घेऊन. ऐरावतासी पालावून, निघाला तो चंद्रावरी. प्रथम पावले चंद्रलोकासी, युद्धी पाचारिले शशीसी. म्हणती भला रे अभिलाषी, गुरुकांतेचा अधमा. चंद्रासी वदे वज्रधर, तू का झालासी स्त्री चोर. आता नमस्कारावया गुरु समोर, एसी कवण्या मुखे सांग पा. आता तू झालासी रे लांछणी, व्यभिचारी म्हणवीसी त्रिभुवनी. आता देई का गुरुची पत्नी, कासया करीसी संग्राम. मग शशी म्हणे महानिर्लज्जा, तुवा अभिलाषिली ब्रह्मात्मजा. आता आम्हावरी आणिल्या फौजा, कवण मुखे देवांचिया. तू झाला सी रे मग लांछणी, गौतमे भ्रष्ट केला शापुनी. आता न लाजसी या भुवनी, इंद्रपणे कैसा तू. मग क्रोध चढला त्या वज्रधरा, म्हणे भला रे वर्मिका गुरु स्त्री चोरा. आता तुझ मारिता आडवारा, कवण राहू शकेल. तव बोलिला प्रतीची पती, चंद्र असे जरी अगाध शक्ती. तयाहुनी काय तो सूरपती, न्यून म्हणावा कैसेनी. चंद्र असोनिया बलवंत, गुरु अवज्ञा ऐसी करीत. तरी परिसा माझा संकेत, प्रमथादी सर्व तुम्ही. हा प्रिय असे विश्वनाथा, तुम्हासी न मानी सर्वथा. तुम्ही जाणुनी स्वपुरुषार्था, झुंजावे यासी अवश्य. तव चंद्रासी म्हणे सूर्यसूत, जो महा उग्र कृतांत.
आता गुरुकांता देता त्वरित प्रहारू चंद्रा एवेळी. तू आमचा सखा दिक्पती आता देई गुरुकांता निश्चिती. ऐसे नाही बोलिले वेदांती पापाचरण सर्वथा. तव चंद्र म्हणतसे देवगणा तुम्ही जावे आपुल्या भवना. दोषावीन पतना भोगू पाहता व्रथाची. युद्धावीन न देई गा गुरु शक्ती. योजनावीन केवी तृप्ती. भक्तिवीन सर्व धृती नवे गा सर्वथा. तव कोपला सहस्र नयन चापी योजिला दिव्य बाण. सोडिला सक्रोध होऊन शीत करावरी. शर येत जैसा अग्निज्वाळा की तो काळ मुखींचा जिवाळा. देखोनी त्रिबाळ ते वेळा काय करिता झाला. तेने धनुष्या लावणी गुण मग चापी योजिला बाण. इंद्राचे संधान तोडून पाडिले क्षिती ते धवा. दोघांची झाली समदृष्टी दृढ धरोणी धनुष्य मुष्टी. मग वदते जहाले गोष्टी एकमेकांसी आल्हादे. इंद्र म्हणे गा निशापती तुवा राखिली गुरुची भशक्ती. तेने लांछन तुझ प्रती महादुर्धर कले. तूज मारीन मी रणांगणी उभाची फोडीन एके बाणी. तरीच मज जाणावे वज्रपाणी देवाधीश सर्वत्री. तुझ नाही युद्ध शक्ती तरी का खवळविला बृहस्पती. आता लावीन थोर ख्याती गर्विष्ठा तुझ लागी. तू परम अपराधी गुरुचा अभिलाष केला गुरुकांतेचा. सखा झालासी महादेवाचा तरी का केलासी अनाचार. मग वदता झाला चंद्र तू आपणा मनविसी देवेंद्र. दुष्ट करिता झालासी भगेंद्र विचार न पहासी निर्लज्जा. तव कोपला वज्रधर चंद्रासी म्हणे तू कालचे लेकरू साचार. तू नेनसी क्षत्रियाचार समरंगणी भीडता. ऐके अत्री सूता शक्तिमंता तुझ निशस्त्र करीन झुंजता. आता उतरे रे रथा खालता जाई आणि गुरुपत्नी. तव चंद्र म्हणे रे सूरपती तुझ लोळवीन आता या रणक्षिती. तुझ अप्राप्त करीने अमरावती देवेंद्रा हे सत्य जाण. क्रोधे उठावला शीतकर सज्ज करुनिया रहंवर. तव इंद्र ही सज्ज करुणी देवभार सिद्ध झाला युद्धासी. धनुष्याचा करुणी टनत्कार क्रोधे चालिला वज्रधर. तेने विंधिला शीतकर असंख्य बाणी ते धवा. तेथे आदळती महाशक्ती परी तोण निवारीच निशापती. इंद्रासी दावीच से प्रतीती महापराक्रमाची. मागुते योजिले संधान घातले 2 सहस्र बाण. ते शीतकरे केले खंडन वरीच्या वरी. मग उठिला तो निशापती सप्तशर योजिले शीती. रथ विंधोणी पाडिला क्षिती सहस्र नयनाचा. मागुती सेवेंची बाणी आठी शीतकरे विंधिला महानेटी. विरथ करोनिया सृष्टी आणिला तो वज्रधर. तव झाला हाहाकार मग उठावला सूरभार. तेथे पातला सूरवर प्रळय मेघा सारिखा. मग युद्ध मांडले अति तुंबळ की आदळले मेरू मंदराचळ. त्या रणभूमी लोटला खळाळ शोणिताचा. मग काय केले शीतकरे अस्त्रे आव्हानिली समग्रे. तेने प्रकटले जी कंपवारे देवगणांवरी. खटखटा वाजती दंशण बधिरत्वे दाटले श्रवण. एक पडले एक पळाले सूरगण अमरावतीसी सत्वर. मग सर्व सैनेसी वज्रधर यम वरुण कुबेर. ते पराभवनी शीतकर विजयी झाला संग्रहा. मग अमरावतीसी गेला सहस्र नयन पाचारिला अंगिरा नंदन. त्यासी पुसे शचिरमण विचार चंद्रासा कैसा हो. गुरुसी म्हणे अमरनाथ चंद्रासी एवढा कायसा पुरुषार्थ. मग सांगता झाला परमार्थ देवगुरु तो. अत्री ऋषीचा कुमार तया बळे जिंकू शके कवण वीर. आता परिसा माझा विचार वज्रधरा तुम्ही एक. त्यासी प्रसन्न असे चंद्रमौळी तो झुंजता नावरे कदा काळी. आता सापडेल हो अवकाळी कृष्ण चतुर्दशीसी सत्वर. तय अशक्त असे शीतकर दुजा नाही गा विचार. त्रयोदश दिन वज्रधर निवांत राहिला आपुले ठाई.
मग चतुर्दशीचे दिनी गुरु आणि वज्रपाणी आले चंद्राची भवनी, तव तो देखिला अतिक्रश. चंद्रे देखिले वज्रधरा, तव पळ सुटला शीतकरा. स्थळ सांडोनी स्थळांतरा, आडमार्गे गेला तो. तव ते गुरु आणि वज्रधर, दोघांचे दोन रहंवर. पाठी लागले वेगवत्तर, तव एरू कैलासा पावला. तेही पातले ते स्थळी, तो चंद्र देखिला शिवाचे भाडी. गुरु इंद्र देखता तत्काळी, राहिले स्थिर नावेक. तव धाविन्नला गजवदन, मुद्र रे ताडिला सहस्त्रनयन. जैसा पर्वती पडला पाषाण, स्वर्गीहुनी अवचिता. तेने चूर्ण झाला रहंवर, मग पळाले इंद्र गुरु सत्वर. शिवासी केला नमस्कार, लंबोदरे ओळंगोणी. मग ते गुरु इंद्र वेगेसी, दोघे आले सत्यलोकासी. तेथे नमस्कारिले विधीसी, कथिला व्रतांत समूळतो. मग विरिंची गेला कैलास भुवना, तेने नमिले पंचानना. मग विरिंची नाथ विज्ञापना, करिता झाला विधी विज्ञापी. भवानी कांता, तुझ्या आज्ञे सृष्टी व्यवहार करिता. न्यून होतसे महिमता देवा माझी आमुची, तरी परिसा आता शूलपाणी. आमुचे पुत्र तपस्वी दोन्ही, महामहत्वाची मेदिनी. प्रति सूर्य जैसे का, एक तो अत्री ऋषीश्वर, दुसरी या नाम अंगिर. त्या दोघांचे दोघे पुत्र, चंद्र आणि बृहस्पती. अत्रीचा बोलिजे निशापती, अंगिराचा सूत बृहस्पती. त्याची स्त्री तारा गुणवती, जी शीतकरे. हे दोघेही आमुचे प्रिय अत्यंत, परस्परे नातू विवदत. तरी तू समर्थ भवानी कांत, याची करावी विचारणा. जयाची कामिनी हिरुनी नेईजे, त्यासी केवी विवाद कीजे. दुर्बळा काय नाशिजे, ग्रहस्थाश्रमी वर्तता. तुमचा जरी भक्त तो समर्थ, तरी का अनाथासी कीजे अनर्थ. आता या दोघांचा परमार्थ, तुम्हीच पहाजी शंकरा. मग विधीसी म्हणे जाश्वनीळ, समुद्र मंथनी प्राशिले हालाहल. ते उष्ण करीतसे महाज्वाळ, माझ्या मस्तकी सर्वदा. आणि तृणीय नेत्रींचा अंगार, त्याची उष्णता परम क्रूर. म्हणून गंगा आणि शीतकर, धरिले म्यानी जमवली. तेने शांत केले उष्णत्व पूर्ण, हा तयांचा उपकार थोर जाण. म्हणून मी चंद्रासी प्रसन्न, असे जाण सर्वदा. आता तू येथे आलासी जरी, तरी न्यावी गुरुची सुंदरी. हा शशी परम मज उपकारी, यासी न म्हणावे काहीच. मग चंद्रे नमुनी शिवासी, तारा दिदली ब्रह्मया पासी. तेने दिदली बृहस्पतीसी, विरिंची नाते स्वहस्ते. मग बृहस्पती ती सुंदरी, घेऊनी गेला आपुले मंदिरी. म्हणे भले केले सुंदरी, भोगिले तू वा शीतकरा. बृहस्पती जव न्याहाळी सुंदरी, तव ते गरोदर असे मासचारी. मग पुसता झाला ते अवसरी, स्वकांतेसी आग्रहे. म्हणे प्रिये तू सत्य सांग वाचा, तव उदरी गर्भकवनाचा. एरी म्हणे चंद्रासा, सत्य जाण सर्वथा. मग शस्त्र घालोनी उदरी, गर्भ पाडिला बाहेरी. निर्दोष केली सुंदरी, बृहस्पतीने तारा ते. शिवशर्मा पुसे गणासी, एवढे महत्व या चंद्रासी. तो परमप्रिय शिवासी, आणि कैसे केले अघटित कर्म. गुरुची कांता भोगिली, आणि तीही त्यासी रत झाली. ऐसी बुद्धी त्यांसी उद्भवली, की निमित्त स्वामिया. गण म्हणती गा ब्राह्मणा, याची देखिली असे विचारणा. विधीने पुसिले त्रिनयना, दोष निवृत्ती कैसी ते. मग विधीसी म्हणे शंकर, हा महादोषी स्मर. म्या जाळोनी केला अंगार, याची कारणास्तव. म्या हा जाळीला तृतीय नेत्री, परी अमर असे महाक्षत्री. युद्ध करीतसे विनाशस्त्री, महा सबळांसी. ते लोपा मुद्रेसी सांगे अगस्ती, भूत भविष्य जे होते वेदांती. हे निरूपण केले परम प्रीती, ऋषीने स्वमुखे ते काळी. जो परम सुंदर स्मर, ब्रह्मांड व्यापक सबरा भरा. तेने त्रैलोक्या माजील, नारी नर कोण वंचिले न असती. ऋषीमध्ये विभांडक महामुनी, दुसरा चवन बृहज्ञानी. त्यांनी भोगिल्या
शतकामिनी ऐसा हा प्रकार जानपा. शतधृती कुमारी परियेसी तपोनिधी पराशर ऋषी. तेने स्वीकारिले मत्स्यगंधेसी मग ते झाली सुगंधा. या मकरध्वजाचे आवर्ती नारद होऊनी पडला युवती. ते ढिवरा घरी झाली जनिती 60 संवत्सर एकदा. जो शेषशायी नारायण त्यासही छळिता झाला मदन. तेने सुंदर स्त्रीवेश घेऊन वृंदासती भोगिली. जो ब्रह्मयाचा सूत पुलस्ती तो या पंचबाणे केला युवती. ती ते भोगिते झाले सविता सूरपती. झाले वाली सुग्रीव मकरध्वजे भंगिल्या पतिव्रता. जे अहल्या ब्रह्मयाची दुहिता. तिचे कटाक्ष बाण लागता झाला इंद्रादिका. ब्रह्मांडाधिपती चंद्रचूडा. गजांबरी आणि त्र्यंबक मेंढा. तांडव नृत्ये भिल्ली पुढा. नाचविले मज मदने. मग इतरांची संख्या नसे जाण. या मदने वंचिला नसे कवण. जो सृष्टी उद्भविता चतुरानन तोही भूलविला की. या मकरध्वजाचे पवाडे सृष्टी. उद्भवला रौरवयाचे पोटी. भस्मासूर लाविला पाठी शिवाची या मदने. तैसेची हिमाद्री पाठारी. भस्मासूर नाचविला वटेश्वरी. तै महाविष्णू कलिनोवरी या मदनेची ती. देखोनी लावण्य स्त्रियेचे कटाक्ष. कवणासी नाही हो क्षुद्र लक्ष. ब्रह्मचार्यांचे जे परमलक्ष. याने भ्रष्ट केले संपूर्ण. राज्य प्राप्त झाल्यानंतरे कवणासी नाही लक्ष्मीचे वारे. महाराज्य पदाचे आधारे कवणाचे नाही सर्वथा. कामे कवणा नाही चाळविले. दंभे कोणासी नाही भक्षिले. ममत्वे चित्त नाही झळंबले. कवणाचे यातीही लोकी. ऐसे वदे व्यास पुराणांतरी. अगस्ती सांगे सुंदरीसी विस्तारी. पुढती चतुरानन प्रच्छा करी. विश्वनाथासी ते धवा. ऐसी हे मदनाची कथा. ब्रह्मा प्रश्नितसे पर्णाकांता. ते परिसता हरेल मन्मथ व्यथा. म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे बुधलोक वर्णन नाम सप्तदशाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.